ते म्हणजे लिंबाखाली लिहिलेले अभंग नसते, कारण ते गाथ्यात येत नाहीत आणि ते माथ्यात सुद्धा बसत नाहीत महाराज. त्याचा काही अर्थात संबंध नसतो. म्हणून अनुभूतीने प्राप्त झालेले अनुभवाने भगवंताच्या कृपा आशीर्वादाने निर्माण झालेली अभंगावली नामदेव महाराजांनी आज याच्यावर जगतातील जडजीवांच्या उद्धारार्थ अभंगावली लिहून ठेवली महाराज. प्रतिज्ञाच केली होती देवाकडे, हो शतकोटी तुझे करीन अभंग देवा. अरे 100 कोटी अभंग लिहायची प्रतिज्ञा आहे माझी, तू कुठं मला पाठवतोस लिहायला नाही का. देवानं सांगावा रे नामा, अरे त्यावेळेस आयुष्याची वृद्धी झालेली आहे, तुझं आयुष्य संपलेलं आहे ना, मग मला माहित नाही देवा. हट्टी भक्त होता नामदेवराय. आणि अशा नामदेवरायांच्या अनुभूतीमध्ये जे संतत्वाबद्दल प्राप्त झालेली ब्रह्मानुभूती, संतत्वाबद्दल प्राप्त झालेली ब्रह्मानुभूती नामदेवरायांना या अभंगामध्ये विषय केली. आणि तोच 4 चरणाचा गोड असा अभंग आपल्या सर्व श्रोते सज्जनांसमोर म्हणून दाखवला माय बापांनो. आणि त्या अभंगाच्या अन्वयार्थाने शब्दशः भावार्थाने जसे तुम्ही सज्जन मायबाप मला सद्बुद्धी द्याल तसंच मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेल. कारण मी कोणी कीर्तनकार नाही. तुम्ही म्हणाल मग तू आला कशा, कारण इथं सद्गुरु शेख मोहम्मद महाराजांनी फक्त एका अहंकार या शब्दासाठी योग संग्राम लिहिला महाराज. आणि त्या योग संग्रामाचे पाईक म्हणून जर इथे यायचं असलं तर त्याला बाहेर ठेवावं लागतं अहंकाराला. आणि म्हणून मी अगोदर बाजूला ठेवला, मी कोणी कीर्तनकार नाही, मी तुमच्या आशीर्वादाचं पोषण म्हणून इथं उभा केलेलं. हे पाहुणं म्हटलं तरी काय उभं ठरणार नाही माय बापांनो. आणि म्हणून खूप गोड आज वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वाक्याची विधी कर्तव्यता असते. जरी तुम्हाला विषय ज्ञान, नुसती आपली जमीन पवित्र नाही, नुसते आपण पवित्र नाहीत, आपल्या कुळाला पवित्र करणारी संत मंडळी पवित्र ते कुळ जन्माला आले या राष्ट्रामध्ये म्हणून महाराज हे कुळ पवित्र झालं, नवे राष्ट्र पवित्र झाला, देश पवित्र झाला. त्याचं कारण आहे महाराज आपल्या या राष्ट्रामध्ये संतांनी जन्म घेतला महाराज. ऐका. आणि म्हणून या गोड प्रसंगाने आपण या परमार्थाला सुरुवात केली. ही परंपरा आषाढी वारीच्या दिवशी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज म्हणजे आपल्या दशमीच्या दिवशी तुकोबाने आपल्या शिष्याला महती सांगत होते शेख मोहम्मद महाराजांची त्याची अनावधानाने. आणि खरोखर तुकोबाने शेख मोहम्मद महाराज पाहिलेले नव्हते, पण महती मात्र गोड सांगत होते. अरे या विश्वामध्ये अभिन्नाच्या कुळात असा एक साधू जन्माला आलाय, साधू जन्माला आलाय. अरे तो साधू कसा आहे तर त्यांनी सांगितलं शेख मोहम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद. अरे ज्याच्या हृदयामध्ये, जसं माझ्या श्रीमंत श्री सावता महाराजांच्या हृदयामध्ये देवानं यावं बाहेरून प्रवेश करावा एवढा अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री सावता महाराज. आणि मला वाटतं शेख मोहम्मद महाराज त्याही पुढे महाराज त्यांच्या हृदयात आधीच गोविंदाने वास्तव्य केलेलं होतं. तुकोबाने एका शिष्याला सांगतात पडल्या फडाच्या शेजारी शेख मोहम्मद महाराजांनी ज्ञान चर्चा ऐकली. आणि ज्ञान चर्चा ऐकल्यानंतर महाराज सकाळी उठले, स्नान वगैरे झालं, चंद्रभागेचं स्नान तुकोबाने केलं, शेख मोहम्मद महाराजांनी केलं. आणि महाराज दर्शनावर परतत असताना होती संताच्या भेटी सांगो सुखाच्या गोष्टी. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने दोन्ही साधूंनी एकमेकाला नमस्कार केला. पहा आपलं कसं आहे महाराज, वारकरी पाहिला ना, कपाळाला गंध पाहिला, बुक्का पाहिला तर अंतकरणातून ते करतो माणूस. ऐका नाही का, तो वारकरी असेल नसेल तो भाग्यवान आहे, पण फक्त गंध जरी त्याला दिसला तरी माणूस नम्र होतो महाराज त्याच्यापुढे. ऐका. आणि मग नम्र रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. वा. शेख मोहम्मद महाराजांनी विचारलं आपण कोण? ते म्हणले मी तुका.
तुकाराम हा शब्द कधीच वापरला नाही तुकोबारायांनी महाराज आपल्या जीवनामध्ये. मी तुका बर बर बर. रात्री शेतातल्या फळात ज्ञानचर्चेबद्दल काही बोलणं चाललं होतं, ते तुम्हीच का? तेव्हा तुकोबारायांनी सांगितलं, हो बाबा मीच होतो. पण एवढं सगळं विचारताय, आमचं सगळं बोलणं ऐकलं, आपण कोण? तेव्हा शेख मोहम्मद महाराजांनी नम्र भावाने सांगितलं, मी शेख मोहम्मद, मी शेख मोहम्मद. आणि मग शिष्याकडे पाहिलं तुकोबारायानं आणि सांगितलं, हे बघ रात्री सांगत होतो ना तुला, हे शेख मोहम्मद आबिंद, हेच ते शेख मोहम्मद बाबा. आणि मग त्यावेळेस महाराज कीर्तन सगळे बंद पडले होते. हे कीर्तन मी चालू केलं. अरे कीर्तन कोण तू चालू करणार? हे पूर्वीच चालू होतं, देवाने तुला त्याच्यासाठीच पाठवलं. हे म्हण, हे महत्वाचं आहे महाराज. मी ज्ञानोबाची ओवी म्हणत, हे माझं स्तंभ राहिले परी मी नाही गेले. महाराज म्हणतात, हे ज्याला कळालं ना ते सुटले का नाही का? हे त्याचा अज्ञान केलं ना महाराज, ते सुटले या परमार्थामधून. आणि म्हणून गोड आहे, गोड आहे महाराज, खूप गोड आहे. कारण मी राजेंद्र येतानीच म्हटलो, आज कोकणगावला जातोय म्हणजे एका वारकऱ्याचं मला दर्शन होतंय महाराज. भाऊंकडे पाहून खऱ्या अर्थाने एक या गावचं श्रद्धास्थान, या गावचं भूषण, आणि फार शब्द पांडित्य करत नाही, पण मी इतरही कधीतरी किती वेळा. आणि असं असतं महाराज, भात शिजला का नाही ते पूर्ण थोडं तपासावं लागतं. एका शेतावरून कळतं. भाऊंची माझी फक्त एकदाच भेट झाली राजे, तुम्हाला सांगितलं गोगरगाव मध्ये. पण त्याच दिवशी वारकरी संप्रदायाचं अधिष्ठान, वारकरी संप्रदायाचा महामेरू म्हणून मी त्या दिवसापासून त्या माणसाला पुजतो महाराज माझ्या जीवनामध्ये. कारण माळकऱ्यांना भूत आलाय, पण वारकरी शोधावा लागेल. आणि जर शोधायचं ठरलं तर मला आता कोकणगावच यावं लागेल. विठ्ठल हाराचे वारकरी म्हणतात ना महाराज, जातीचा वारकरी त्याला म्हणतात ना, या व्यक्तींकडून शिकलं पाहिजे. सर्व असणाऱ्या कोकणगाव ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं, वैष्णवांचं महाराज भाग्य चांगले, आपल्याला मार्गदर्शन चांगला मिळाला आहे. हे सगळ्यात महत्वाचे. संताची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बंदे. आता दाजींना काकडा भजन आमचं तमकं काही माहित नाही, पण मला 2-3 वेळा म्हणले दाजी काकडा ऐकावा भाऊचा, हरिपाठ ऐकावा, ही जुनी प्रमाण जुन्या चाली आता राहिलं नाही महाराज ऐका. म्हणून गोड ग्रामस्थांच्या नियोजनाने महाराज गोड असं सप्ताहाचं नियोजन झालेलं आहे. भरपूर असा समाज या कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन आपल्या अंतकरणामधून हे तण जर काढायचं असेल महाराज, कोणतं? अज्ञान नावाचं तण, विषयाचं तण, कामाचं तण, क्रोधाचं तण, लोभाचं तण, अहंकाराचं तण जर निर्मुक्त करायचं असेल तर कीर्तनाशिवाय पर्याय नाही. कारण गावामध्ये नाम सप्ताह करायचा म्हणजे नामांकित कोणीतरी कीर्तनकार बोलवायचे, त्यांनी आपल्या कोकणगावचं नाव वा 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 काय समाजे खूप शांत ऐकलं, सिस्टीम चांगली होती, गायक चांगले होते, वादक चांगले होते, हे पण चांगलं होतं आहे ना वा. आणि इतकं गोड टायमिंग ठरलाय महाराज 7 ते 9 प्रसन्न अंतकरणाने. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, की कीर्तन सप्ते प्रवचन हे कोणासाठी करायला पाहिजे? 60-65 वर्षाच्या पुढच्यांसाठी, काही तरुण आता पिढी घडणार आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. आणि 9 ते 11 हे टायमिंग जे होतं ना महाराज, तर ते टायमिंग अगदी चुकीचं. म्हणजे क्षमागून बोलतो ते वाणीचा व्याघात होईल कधीतरी, पण महाराज ही जी बाल आमच्या मुक्ताईसारखे लेकर बसलेत महाराज, या बालमनावर जर हे अध्यात्माचे संस्कार झाले, या बालमनावर हे जर अध्यात्माचे संस्कार झाले तर महाराज पुढची पिढी सात्विक आणि संस्कारित झाल्याशिवाय राहणार नाही. पुढची पिढी बरं हे सगळ्यात महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. बहुधा माणसं भेटतात, बहुधा तुमच्यासारख्या वयाचे असत ना काका, भेटतात. काय महाराज म्हणजे काय झालं बाबा, बिघडली राव सगळी तुमची पिढी, काय युग आलंय, सगळी पिढी बिघडली. पिढी नाही बिघडली माय बापांनो, अगोदर तुम्ही बिघडली. क्षमा मागून बोलतो बरं का मला, माझ्या बापाच्या वयाच्या हात तुम्ही मला तुम्हाला दोष लावायचा नाही, माझ्या माता भगिनी आहात महाराज. ऐका, पिढी बिघडते कुठून? ऐका कुठून बिघडते महाराज? 16 संस्कारातला एक संस्कार आहे महाराज, त्याचं नाव आहे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार. आणि ते संस्कार जर चुकले तर जन्माला येणाऱ्या बाळाचे आयुष्याची धूळधाणी होऊन जाते महाराज. ऐका, या जगात
एकच आई जन्माला आली, तिने संस्कार व्यवस्थित केले. एक आई जन्माला आली महाराज, तिने संस्कार व्यवस्थित केले. गर्भवासामध्ये असतानाच बाळ 5 महिन्याचं गर्भात असताना घोड्यावर बसली, घोडदौड सुरू झाली. लेकुणाचे हित वाहे बाहुलीची चित्त, आईशी कनवयाची यातीत करी लाभा मिळवली. हा न्याय अंतकरणामध्ये धारण केला. गर्भाची हालचाल सुरू झाली, तिच्या वेदना त्या मातोश्रीला निर्माण झाल्या. पण उपदेश करणारी जगातली पहिली आई आहे महाराज, त्या आईचं नाव आहे जिजाऊ माँसाहेब. त्या आईचं नाव आहे जिजाऊ माँसाहेब. महाराज, हे जग घडवायचं का बिघडवायचं, माझ्या माय माता मावल्यांना हे सगळं आपल्या हातात आहे. सगळं आपल्या हातात आहे महाराज. जर खरं सांगा, त्या जिजाऊ माँसाहेब म्हणल्या असत्या, एवढ्या दिवसानं मला गर्भधारणा झाली, एक वंशाचा द्योत मला जन्माला घालायचा आहे आणि अशा अवस्थेत मी घोडदौड करावी, हे जर आज जिजाऊ माँसाहेबांनी मनात आणलं असतं त्या काळी, तर महाराज काय आपली माय इथं कीर्तन करायला नसतं जमलं महाराज. हे कोणाची कृपा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची नाही, जिजाऊ माँसाहेबांची कृपा आहे महाराज. बाळ 5 महिन्याचा असताना घोड्यावर बसल्या, घोड्याची त्या असताना टापार वाजत होत्या, गर्भाची हालचाल होत होती. ते दुःख आमच्या जिजाऊ माँसाहेबांना होत होतं मायमावल्यांनो. आणि त्यावेळेस ती त्या गर्भाला उपदेश करत होती, गर्भाला. आणि मला वाटतं दाजी, या जगात पहिली आई जन्माला आली का ती पोटात असताना तिने नाव ठेवलं. पोटात असताना तिने नाव ठेवलं. घोड्यावर हालचाल होते, कळतंय शिवबा, कळतंय मला. बघा उपदेश काय महाराज, शिवबा कळतंय मला, तुम्हाला त्रास होतोय, तुम्हाला हे पहा, हे संस्काराचे मेन पॉइंट आहेत महाराज, मेन पॉइंट आहेत. आपण आपल्या लेकराला आवाजावर बोला नाही, ही परंपरा जपली पाहिजे. खानदेशातील महाराज बायकोला सुद्धा आरोग्य बोलत नाही, बायकोला सुद्धा. तर त्यांची लेकर आरे रावी ही भाषा कशी करतील महाराज? ते संस्कार मुळातच रुजले पाहिजे. कळतंय शिवा, मला त्रास होतोय तुम्हाला गर्भामध्ये, पण आजचा त्रास हे भविष्याची महाराज त्या ठिकाणी शिकवण आहे. शिवबा, हीच घोडदौड तुम्हाला करायची आहे. आणि माझ्या भारत देशाचा भगवा ध्वज, धर्माचा ध्वज सांभाळायचं कार्य मी आजच तुमच्या हाती सोसवले आणि तेच प्रशिक्षण तुम्हाला मी आजच सुरुवात करते. शिवबा, थोडा त्रास सहन करावा लागेल. महाराज उपदेश करण्याची माय या भारत देशात जन्माला आली, म्हणून हे पूळ पवित्र झालं. पवित्र ते पूळ पवित्र ते कुळ धन्य त्याची माय. कुळ पवित्र कोणाला होतं महाराज? मातृपुण्येनं सुशीलता, आईच्या पुण्यानं सात्विक बाळ जन्माला येतं. आणि माझ्या माय मावल्यानं इथून पुढची पुढे जर सात्विक जन्माला घालायची असेल, खरं सांगा सज्जन माय बापांनो, त्यावेळेस जर जिजाऊ माँसाहेब म्हणले असते मी गर्भवती आहे आणि 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनाचे सुराग असल्या मालिका जर पाहिल्या असत्या, तर आज कुठं असतो आपण? गर्भवासात. ऐका ऐका, एक संस्कार चुकला तर पिढी बदलते महाराज. एक संस्कार, त्या संस्काराचं नाव आहे गर्भ संस्कार. प्रल्हादाच्या मातेने कयाधू माँसाहेबाने प्रल्हाद पोटात असताना गीता भागवताचं श्रवण केलं, पुराणाचं श्रवण ऋषीच्या आश्रमात केलं. परिणाम नारायण नामाचा उच्चार करणारा मुलगा कुटुंबात जन्माला आला. आणि सज्जन माय बापांना पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, सत्य किती करायचे याला अजिबात किंमत नाही. अन्नदान हा महायज्ञ आपल्याकडून घडतोय, हे त्रिपादी सत्य आहे. मी बघाशीच जाता जाता तात्यांना बोललो, महाराज आज या जगात फक्त तेवढंच शिल्लक राहिले, अन्नदान. अन्नात भवंती पर्जन्याहा. महाराज म्हणतात अन्नात भवंती पर्जन्याहा. अन्नदानाचं पुण्य फक्त पाऊस पाडतंय, नाहीतर आपल्या पापाने पाऊस सुद्धा पडणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, हे तुकोबाराने 400 वर्षापूर्वी सांगितलंय. हो, मेघ पडो क्षिती, पिके सांडलेली मेघ पडो भीती, पिके सांडलेली शेती. महाराज म्हणतात आपल्या पापाची यामुळे झाले सत्याची वाटोळी. महाराज म्हणतात हे वाटोळ म्हणायचं काम तुमच्या आमच्याकडून घडतंय, पण अशी सात्विक जर मुलं जन्माला घालायची असतील मायबापांनो, तर आपल्याला सुधारावं लागेल. आणि खरं सांगू का सज्जन मायबापांनो, सत्य किती करायचे याला महत्व नका देऊ, कसे करायचे हे जरा नीटनेटक्या पद्धतीने ऐका. आपल्या कुटुंबामध्ये इथून पुढे माझ्या माय मावल्यांना हा अनुभव सगळ्यांना आहे.
माझ्या पितृतुल्य असणारे सगळे बंधुवर्ग इथे उपस्थित आहे, सर्वांना अनुभव आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये वयोवृद्ध माणसाच्या बाबतीत जर विचार केला तर एवढी बिकट अवस्था कुटुंबात जन्माला आली महाराज. नराधमवृत्ती, मुलगा बापाला बाप म्हणायला तयार नाही, आईला आई म्हणायला तयार नाही, वरिष्ठांची अवज्ञा त्याच्याकडून होते महाराज. त्याचं काय कारण आहे? फक्त संस्कार चुकले. आणि असे किती संत जन्माला आल्यावर महाराज ते सुधरतील आपल्याला. सगळ्यात मोठा संत या जगात कोण असेल तर आई आहे महाराज. सगळ्यात मोठा संत, सगळ्यात मोठा गुरु जर कोण असेल तर ती माता आहे. आणि सज्जन मायबापानं इथून पुढे आपलं कुटुंब जर सात्विक राहावं असं वाटत असेल, आपल्या कुटुंबामध्ये विचाराची शुद्धता राहावं असं वाटत असेल, आईला आईच म्हणणारा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल, बापाला बाप म्हणणारा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल, भावाला भाऊ म्हणणारा मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल, भावाच्या पत्नीला आई म्हणणारा मुलगा जन्माला यावा वाटत असेल तर मायबापानं पाडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, आपल्या घरातलं एकतरी पोरगं वारकरी असतो. नाही तर भूत आलाय महाराज, भूत. आता प्रत्येक गावात एक टोळी निर्माण झाली महाराज. तो दोष त्या लेकरांचा नाही, तो दोष त्या लेकरांचा नाही. मायबाप एकदा पिढी बिघडायला लागले ना, ते आपण बिघडलो तर पिढी बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या गोष्टी जरा जाणीवपूर्वक आपण तपासल्या पाहिजेत. आपल्या लेकरांवरती संस्कार चांगले केले पाहिजेत व्यवस्थितरित्या. आपण जर, आणि सगळ्यात मोठा परमात्मा दोष आहे ना, आपलं घर जर व्यवस्थित करता आलं तर परिसर व्यवस्थित करता येतो. परिसर व्यवस्थित झाला तर गाव व्यवस्थित होतो, सात्विक होतो. गाव सात्विक झाला तर तालुका सात्विक होतो महाराज. या सगळ्या गोष्टी सुरुवात आपल्यापासून करावी लागते. नुसत्या दोष लेकरांना देऊन काय फायदा? पिढी बिघडली, आधी तुम्ही बिघडले नाही का? जुनी माणसं सांगायची महाराज, आजोबा पिढी वाढायची आणि पिठून आणायला कोणाला सांगायचे? प्रत्येक विचार पळत जायचं, चुली टेकवायचं, धूर निघालं की पाहायचं. ते धूरच निघालेलं असायचं, त्याला आगनी काय लागलेलं नसायचं. ते तिथं आली का विसली, बाबा ही घ्या, अरे विसलेली पिढी घेऊन आला, पण पिठून एकदा जाईल, दोनदा जाईल, तीनदा जाईल. ते म्हणला हे आपल्याला काय मिळ बसत नाही, त्यापेक्षा मला आता भिजवून द्यायची. एक वस्तुस्थिती आहे. त्या लेकराला वळण कुणी लावलं महाराज? आपण लावलंय ना, आजोबाने लावलं ना. ऐका, ही मर्यादा अगोदर वयोवृद्धांनी पाळली पाहिजे. लहानांना शहाणं करायचं असेल तर मोठ्यानं शहाणं राहावं लागतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक पहा, आपल्या हातात सिगारेट असेल, बिडी असेल, तांबाखू असेल, आपला मुलगा 5 वर्षाचा असू द्या, तो जर पुढे आला तर त्याच्या समक्ष खाऊ सुद्धा दाखवू नका, मला मागची मागे टाकून द्या. त्याने तुमच्या पुढे खाल्लेत, मी तुमचा गुलाम राहील महाराज. पण आपण जर त्याला पिटून आणायची सांगतो, वीज त्याला जायची म्हणून वीज नसतीच नाही. हे सगळ्यात महत्वाची परिस्थिती महाराज. हे जर घडवायचं असेल, आपल्या मुलांमध्ये जर संतत्व मोडायचं असेल तर महाराज आपण सुधारलं पाहिजे. आपण संस्कार समजून गेलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये शुद्धता प्राप्त करून घेतली पाहिजे. आणि आपण मायबापांचे, संतांचे पाईक म्हणून आपण जीवन जगलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने, आणि म्हणूनच श्रीमंत श्री नामदेव महाराज खऱ्या अर्थाने या अभंगाकडे ओळख असताना नामदेव महाराज म्हणतात, या जगतामध्ये जे संत अवताराला आले ना, काही गरज नव्हती महाराज बरं का. ब्रह्मापद प्राप्त झालेले संत, तुकोबायांसारखे साधू असतील, नामदेव महाराजांसारखे साधू असतील, ज्ञानोबायांसारखे साधू असतील महाराज, ब्रह्मतत्वाला, ब्रह्मानुभूतीला प्राप्त झालेले साधू या मृत्यू लोकात कशाला यायचं होतं महाराज त्यांना? पण आम्ही एकटे उद्धार झाला, माझ्या एकट्याचं गावात मंदिर झालं आणि सगळे नराधमवृत्तीचे जन्माला आले तर महाराज उपयोग काय होईल त्याचा? सगळ्यात महत्वाचं आहे, आपल्याला आपली दृष्टी, आपली बुद्धी निर्मळ असली पाहिजे, आपले विचार सात्विक असले पाहिजेत आणि महाराज आपलं जीवन शुद्ध असलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आज परमार्थ किती करावं याला महत्व नाही. कपाळाला गंध लावा, गळ्यात माळा घाला, हे करा, काही नाही महाराज. आधी आपलं अंतःकरण निर्भर करा. हे सगळ्यात महत्वाचं. परमार्थ शुद्धतेने करा. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुमचा भाव सात्विक असेल, तुमची भावना शुद्ध असेल तर देव शोधण्याची गरज पडणार नाही. महाराज म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला. आणि भाव शुद्ध करण्यासाठी काय लागतं? तुकोबाराय तर स्पष्ट भाषेत सांगतात, त्याचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. दुरी नाही म्हणजे देव दुसरा कोणीच नाही महाराज. त्याचा भाव शुद्ध झाला, तोच देव झाला. ही अनुभूती आहे माझ्या तुकोबारायची. हे संतांना आलेले अनुभव आहेत महाराज. पण आपला भाव शुद्ध आहे का? इथं मंडपात आल्यावर सुद्धा बसत नाहीत माणसं.
म्हणपात आल्यावर सुद्धा ग बसत नाही, कीर्तनात सुद्धा कधी कधी ग बसत नाही. लय अनुभव आले महाराज, वय खूप लहान आहे पण अनुभव महान आले. समाज इतका अनुभव देतो महाराज, इतका अनुभव देतो. काय द्यायचं महाराज आपल्याला? हे पहा, निर्माण अंतःकरणाने आपण जी देणगी देतो महाराज, देणारा दाता आहे, तोची एक दानशूर दाता, पण त्या देताना देणारा त्याचे दोष नाही पाहिले पाहिजे. तुकोबराची भाषा आहे महाराज, तुका म्हणे कानी गुणदोष मनाने. महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने कोण वाईट आहे कोण चांगलं आहे आपल्याला त्याची काही घेणं देणे का. पण कीर्तनात आल्यावर सुद्धा आमच्या टाळकऱ्यांची ओ भरायला सुद्धा गंती झाली असते महाराज. यांचं सुद्धा पंचांग तपासित बसले म्हणजे श्यामवर नव्हतं, इथं नसतं तपासित कोणी, पण मला आलेला अनुभव काय करायचं कोणाची निंदा करून, काय करायचं कोणाचं पंचांग करून महाराज आपल्याला. कारण अनुभव गच्छती जीवय कहा, या न्यायाने जर विचार केला तर केले कर्म झाले त्याची भोग आले, उपदले मेले अशी किती. का आपण कोणाची निंदा करावी? आणि सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे महाराज? हो, निंदे होणी थोर अनेक पाप नाही घोर. महाराज जर आपला भाव शुद्ध करायचा असेल, साधू संतांची निंदा केली, साधू संतांची निंदा केली, हरी भक्ताचे दुसरे नाही केली, हरी भक्ताचे दुसरे नाही केली. हरी भक्तांची स्तुती नाही केली. बरं, वाईट बी बोलायचं आणि चांगलं बी बोलायचं. वाईट बोलण्याचं फळ वाईट आहे आणि चांगलं बोलण्याचं फळ चांगलं आहे. तो काय कसं बोललं पाहिजे माणसाने? चांगलं बोललं पाहिजे. वाईटही पाहायचंच आणि चांगलंही पाहायचंय. पाहिलं कसं पाहिजे महाराज? चांगलंच पाहिलं पाहिजे. पाहतोय पण आपली जर दृष्टी निर्मळ नसेल तर किती तीर्थात आंघोळ्या केल्या, किती दिंड्या केल्या, किती सप्ते केले आणि किती महाराज सांगून सांगून मेले, म्हणजे आपण शुद्ध होणार आहेत महाराज. तो खबर आहे तर स्पष्ट भाषेत सांगतात बुवा, नाही निर्मळ जीवन एक तर साधू संतांची निंदा करतो, हरिभक्तांची स्तुती करत नाही. त्यानं काय होतं महाराज? आपली वाचा निघून जाते. आणि मग हे जर नसेल आणि मग किती तीर्थ केले तर त्याच्यासाठी प्रमाण गोड दिलं महाराजांनी. नाही निर्मळ जीवन काय करील साबण. शांती ब्रह्मनाथांकडे जाता, आषाढी वारीला जाता, इंद्रायणीला स्नान करण्यासाठी जाता आणि त्या स्नानाला गेल्यावर जर चंद्रभागेत गेल्यावर म्हणतात राम भाऊ तर माहिती सकाळ काय झालं मागच्या वर्षी ते पाप ठेवण्याचं. ऐका, आपली दृष्टी निर्माण करा माय बापांनो. ऐका, आणि आपली दृष्टी जर निर्माण नसेल, आपलं जीवन निर्माण नसेल तर किती माळा घातल्या आणि किती गंध लावला तर देव आपल्या बापाने ठेवला नाही महाराज. अजिबात नाही. हे सगळी भूलतात समाजाला अगदी बनवायचं काम चाललंय महाराज, अगदी बनवायचं काम चाललंय अगदी. पण महाराज म्हणतात खऱ्या अर्थाने आपलं अंतःकरण जर शुद्ध झालं, ऐका, तर महाराज प्रत्येक ज्ञानोपाय म्हणतात जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोपाय म्हणतात खऱ्या अर्थाने हे कोण आहे देव? देव कोण आहे? देव कोण आहे? ज्ञानोपाय म्हणतात हे कोण नाही ते सांगा.
एका प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं होतं, अरे ज्याचं नाव घेतोस कुठे रे तो, कुठे आहे का, तुला दाखवता येतो का? बाबा म्हणले हो. हिरण्यकश्यपूला प्रल्हादाने सांगितलं, बाबा ते कुठं आहे हे विचारण्यापेक्षा कुठं नाही ते सांगा, मग मी सांगतो मला आहे का नाही त्याचा पत्ता. ऐका महाराज, हो फक्त निश्चयाचे बळ तुका मिळतेचे बळ. आपलं अंतःकरण शुद्ध असेल, सात्विक असेल, देव कुठेच नाही महाराज. देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. तैसा असता हृदयामध्ये मेरा का सर्व सुखाचा आरामो भ्रांती शिया कामो विषयावरी. देव तुमच्याच हृदयामध्ये आहे पण तुम्हाला भेटत नाही, तुमच्याशी बोलत नाही. त्याचं कारण एक आहे, आपलं अंतःकरण निर्मळ नाही, आपली भावना शुद्ध नाही, आपली दृष्टी निर्मळ नाही. परिणाम महाराज जवळची आहे परी भेटेना, अवेटगे माय माय भेटेना. आणि म्हणून महाराज हे आपल्याला कळलं पाहिजे, तो आपल्याला दिसला पाहिजे, तो आपल्याला भेटला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला देवाच्या जवळ जावं लागेल, त्याच्यासाठी देवाच्या जवळ जावं लागेल. पण देवाच्या जवळ जातानाही हे काम क्रोध लोक विकार षड विकार आहेत ना महाराज, हे बाजूला गेले पाहिजेत. आणि ते जर बाजूला नाही गेले तर देवाच्या जवळ जाता येत नाही. आणि घेऊन देवाच्या जवळ गेला तर देव भेटत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. ऐका, दृष्टी निर्माण असेल आणि देव चतुर आहे. देव चतुर देव चतुर जाणून अंतर वर्तत असे असं समजता का? भव्य कपडे घातले, जटा वाढवल्या, नख वाढवले, तरी देवाला वाढवले, साधू झाला मोठा. देव तुमचे कपडे बघत नाही, तुम्ही किती मोठा हार आणला ते पाहत नाही, तुम्ही पेढे आणले का देव कधीच विचारत नाही. देव काय करतो? घेतो अंतरीची गोडी, पाहे जोडी भावाची. आणि महाराज असाच एक कूटनीती अंतःकरणामध्ये धारण करून 2 माणसं गेली देवाकडे महाराज. 2 माणसं गेली. कोण? एक गेला दुर्योधन आणि एक गेला धर्मराज. देवा आमचं काम आहे तुमच्याकडं, काय आम्हाला काही तुमच्याकडून मागायचंय, आमची अपेक्षा कधी तुमच्याकडून पूर्ण होईल या भावनेने आम्ही तुमच्यापर्यंत आलो. असं बरोबर या बसा. बसले. काय काम आहे तुमचं? काम सांगणार. तेवढ्यात देवाला सांगितलं, हे पहा मी तुमचं काम करणार, मी कोणाचं काम करीत नाही असं नाही. ऐका, पण माझा स्वभाव घेशी तेव्हा देशी ऐसा असशे उदार. हे मी तुझं काम करतो. देव किती काम करतो ऐका. आपण जर देवासाठी 5 पावलं चाललो तर देव 500 पावलं चालतो. आपण देवाला जर 5 बोटानं दिलं तर देव अनंत हातानं दिलं. बरोबर आहे का? 5 बोटानं जर देव धर्म आणि नाहीतरी सजन माय बापा शपथपूर्वक सांगतो तुम्हाला, आपण प्रपंच करत असताना आपली जी कमाई ना महाराज, जी वार्षिक असेल ती, त्यातला खऱ्या अर्थाने 25% हिस्सा हा देवाचा आहे. त्याच्यावर हक्क कोणाचा आहे? देवाचा आहे. आपण जर लाख रुपये कमवत असू महाराज तर 25,000 रुपये तरी देव, धर्म, मंदिर, अन्नदान, सप्ताह, दिंडी या सत्कार्यासाठी या गोष्टी खर्च झाल्या पाहिजे. तरच उरलेला 75% हिस्सा आपला सत्कारणी लागल्याशिवाय राहत नाही. नाहीतर महाराज तुम्ही बाप कमाई कमवून बंगले, गाड्या, सगळ्या गोष्टी घेऊन ठेवा, देव असा विचित्र आहे. देव या रूपाने जन्माला येतो, आपल्या पुढे अशी लेकरं जन्माला घालतो, आपल्या देखत त्या संपत्तीची धूळधाणी करतात. वस्तुस्थिती आहे. ऐका, आणि म्हणून या गोष्टी आपल्याला जर सांभाळायच्या असतील तर महाराज धर्म आणि दुर्योधन गेले. देवाने सांगितलं मी तुमचं काम करणार, पण त्याच्या आधी माझं तुम्ही काम ऐकायचं, तर मी तुमचं काम करणार. काय काम करायचं? तर दुर्योधनाला सांगितलं, जा आणि नगरीमध्ये जाऊन मला एक सज्जन माणूस हवाय, तो घेऊन ये. सज्जन म्हणजे कपाळाला काही देव नाही, एवढ्या माळ आहेत अजिबात नाही. हे सज्जन नसते, सज्जनाचा आवाहन दिला असतो महाराज. भाऊ क्षमा बघून बोलतो बरं का. नाही का मला थोडस काय होतं, चकाटीवर आल्यावर मला काही दम निघत नाही महाराज. खरंच सांगतो महाराज, हे नुसतं आव आणलेले आवलाद यात महाराज यांनी परमार्थ बाटवायचं काम चाललंय. हे असले नाराधन जर दिसले ना महाराज, ते कपडे कडकड मारले पाहिजे, खरंच मारले पाहिजेत महाराज. पण काय करावा, खरं बोलावं तसा खायला राग येतो ना, म्हणून काही गोष्टी गुप्त. आणि ह्याचाच परिणाम झालाय आज नाही ते बार करायच्या मानगडावर बसवायला लागलेत महाराज. काय नाही, खरी माणसं बाजूला लागले आणि दाब भिकाचा सूर सोडा झालाय महाराज. आता ऐका, नाव सांगायचं झोप महाराजाचं, नाव सांगायचं झोप महाराजाचं. आणि हॅलो, आमच्या कोकण गावामध्ये सप्ताह आहे. बर
कितवा दिवस? अमुक अमुक दिवस. अरे कोणता का दिवस घालायचा? तुला दिवसच घालायचा आहे ना फक्त, दुसरं काय करायचंय? ऐका, मग तुझा कसा घालायचा ते गावकरी बघ ते वस्तुस्थिती महाराज सगळं कळतं. समाज हा देव आहे, मी देव मानतो या, मी म्हणतो म्हणून नाही. ज्ञानोबा म्हणतात प्रभू तुम्ही महिषाची अमृते. ऐका महाराज. हो मग काय? बरोबर. तारीख हा पाकिट 51,000. अरे 42 नरकात नाही गेल्या तर आपली आवडत नाही. जर ह्या गोष्टी जर परमार्थ तुकोबायाचा एक शब्द आहे महाराज, प्रमाण आहे कथेत नरस्तुती आणि कथेचा विक्रा हे माझं न घडवता तारा. ऐका महाराज, मी म्हणत नाही पैसे घेऊ नका, मी म्हणत नाही तुम्ही पैसे देऊ नका. ऐका, त्याला खर्च आहे, त्याचा येण्या देण्याचा खर्च असेल, त्याचा सगळ्या गोष्टी बघा महाराज आणि हे करा. ऐका, खरं सांगू बरं का तात्या, राग येईल आता कदाचित गावकऱ्यांना, पण एक सांगतो बघा, त्याच्या युट्यूबच्या चुटक्यावर तुम्ही कीर्तन घेऊ नका. पहिली गोष्ट सांगतो महाराज, त्याचा अंतकरण तपासा. देव सुद्धा काय करतोय, अगोदर काय करतोय, अंतरंग तपासतोय. पाहे जोडी घेतो अंतरीची गोडी. त्याचा वारकरी, तो वारकरी आहे का ते तपासा. आणि तो कीर्तन करत असताना पाहोनी ग्रंथ करावे कीर्तन ही वस्तुस्थितीची आहे का ती तपासा. आणि जर महाराज एवढ्याने पैसे देऊन आपण जर घाव बुडवत असू, त्याच्यातून काय काय मिळतं महाराज? ऐकलं पाहिजे. संत विचार ऐका. आपल्या लेकरावर संतांच्या विचाराचे संस्कार करणारा नामवंत कीर्तन करा. खूप आवडली महाराज आधी मला. आता उद्याचं कीर्तन खूप सुंदर. मी म्हणतो ते काय सांगतील सोडून द्या, काय ते काय सांगतील सोडून द्या, पण त्यांचं आचरण एवढं शुद्ध आहे. त्यांच्या मुखातून शब्द निघालेला प्रत्येक शब्द ब्रह्मवाणी असणार आहे महाराज. त्या आचरणाचं कीर्तनकार किती ज्ञानी आहे त्याला किंमत नाही. त्याच्या किती गाथा पाठ आहे, किती ज्ञानेश्वरी पाठ आहे, काय सगळ्या गोष्टी पाठ येतं, पण महाराज चारित्र्याला काळी लागलेली. मग तुकोबारे म्हणतात काय जाळावे ते थोरपट. खूप ज्ञान आहे, खूप ज्ञान आहे. हो, वरी भगवान आला नामे अंतरी वश केला, परी अंतरी वश्य केला कामे. तुकोबारे म्हणतात त्याले म्हणून साधू जगी विटंबना बाधू. अरे या नालायकामुळे जर परमार्थाला कलंक लागत असेल तर महाराज काय यांची पायवंदना करता. आणि समाज एवढा भ्याड आहे महाराज, भीतो महाराज समाज बोलायला. देव काय असा नाही, देव कोणाला आचार्याला जवळ घेतो आणि सज्जनाला लांब करतो असं नाही महाराज. एक आहे त्याच्याकडं भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं. हे त्रिवादी सत्य महाराज म्हणून सज्जन माय बापांनो या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि गावकरी तुमच्याकडे देताना जी संपत्ती देतात ती तुमच्यावर भरवसा म्हणून देतात महाराज. त्याचा उपयोग जर आपल्याकडून वाम मार्गाने झाला त्याचा पाठक सुद्धा नियोजकाला फेडावं लागतं. एक क्षमागून बोलतो, हे लिखित आहे महाराज. मी पदाचा एकही शब्द कीर्तनात बोलणार नाही महाराज, हे लिखित आहे. आणि काय असतं माहिती का, अगदी देणारे निष्पाप असतात, ते बिचारे देऊन मोकळे होतात. कुटुंब चालक असतो कार्य, कुटुंब चालवत असताना जर कुटुंब चालक कोण गैरव्यवहार झाला तर त्याचं पाप कोणाला फेडावं लागतं, ते चालकालाच फेडावं लागतं. एवढ्या सोप्या गोष्टी नाहीत महाराज. आणि म्हणून या गोष्टीचं यथार्थ ज्ञान आमच्या तत्वज्ञ संतांना प्राप्त झालं आणि ते संत वैकुंठवासी झाले. ते संत वैकुंठवासी झाले आणि वैकुंठवासी मध्ये सदैव वैकुंठाला गेले. आपल्या भक्ती साम्राज्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला, ब्रह्मानुमती ब्रह्मपदाला प्राप्त झाले. पण त्यांना तिथं गेल्यावर असं वाटलं आपण ब्रह्मपदाला आलो, पण मागच्या पुढे हे जन न देखावे डोळा येतो कनवला म्हणून या. आणि म्हणून ब्रह्मादी देवाचं स्थान प्राप्त झालेल्या देवतांनी पुन्हा या विश्वातील अज्ञानी जीवांचा उद्धार करावा या अनुषंगाने पुन्हा अवतार घेतला आणि मृत्यू लोकांमध्ये आले अभंगाच्या पहिले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतारले, 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 ब्रह्ममूर्ती संत. विश्वामध्ये तुमच्या आमच्या याच्यावर जगतातील जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ब्रह्मादी पदाला प्राप्त झालेले, भगवंत रूपाने प्राप्त झालेले, भगवंताच्या जवळ वास्तव्य प्राप्त झालेले हे देवरूपी संत, ब्रह्मरूप संत या विश्वामध्ये अवतीर्ण झाले मायबापांनो. पण आज या संतांची पायवणी करण्यासाठी, या संतांचा पदस्पर्श प्राप्त होण्यासाठी महाराज म्हणतात त्याला
प्रारब्धाचा नाश झालेला असला पाहिजे, अनिष्ट प्रारब्धाचा, आणि इष्टाची प्राप्त झाली असली पाहिजे, त्याचं पुण्य फळाला आलेलं असलं पाहिजे, तर संतांचं दर्शन होतं, अन्यथा साधूचं दर्शन होत नाही. महाराज माऊली म्हणतात, एखाद्या वेळ हे घडल चंद्र अमृत सुखे शेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या सागर हेळा तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. महाराज म्हणतात, खऱ्या अर्थाने खरा साधू भेटायला पुण्य लागतं, पुण्य. आणि जर भेटलाच तर समजायचं आपलं पुण्य फळाला आलं. पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता, त्यावेळेस महाराज म्हणतात, म्हणावा आपण आपल्या स्वतःला, आजी फिटले माझे गोडे, जन्मो जन्मीचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावडे. ते संत भेटले माझा, ते संत नाही देवते, संत देवते, संत निमित्त द्या. अरे निमित्ताने संत आहेत, पण ते वैकुंठातून आलेले ब्रह्मादी देव आहेत फक्त तुमच्या उद्धारासाठी. पण एवढे करंट्या कपाळाचे असतील काही काही महाराज, श्रीमंत संत, हो श्रीमंत आणि संत, श्रीमंत आणि शांत. शांती ब्रह्म नाथ महाराजांची वारी तुम्ही करता, महाराज नाथ महाराजांची वारी करता. अहो संतांनी काय चावावं या पाप्यांना येऊन तेव्हा त्यांना संत कळते. ऐका कसं भेटावं संतांना महाराज. शांती ब्रह्म नाथ बाबा, आणि पुण्य जर फळाला आलेलं नसेल, संत भेटले काय आणि देव भेटले काय महाराज, काय त्याचा नाही का काय म्हणते ते गद्याला गोळाची चौक आहे, तसली परिस्थिती महाराज या बाबांच्या जीवनामधली. मग काय झालं बघा, नाथ बाबा एक दिवस सकाळी सकाळी रस्त्यावर निघाले, आणि निघाल्यावर रस्त्याचं काम चालू होतं त्या नगरीचं, आणि रस्त्यावर ते खडीची ठिकाणी होती जायची, आणि ते दगड फोडायला काही माणसं आले उदरनिर्वाहासाठी. तर दगड फोडणाऱ्या लोकांकडे पाहिला, दिवस उगवला नाही, तुम्ही दगड फोडायला घाम घाम झाले होता महाराजांचा. आणि नाथांना दया आली, आणि नाथांची दया म्हणजे विंचवाला तीन हातावर घ्यावा असा नाथ महाराजांचा तो धर्म आहे महाराज. तो चावायचा, नाथ बाबांना झटका बसला तर सोडून द्यायचे, पण पुन्हा पाण्यात जायचं हे आला, कारण त्याचं पापच तिथं होतं ना महाराज. ते पापाकडे खेचलं जायचं, नाथ बाबा त्याला पुन्हा हातावर घ्यायचे, ते पुन्हा चावायचं, टाकायचं. आणि म्हातारला एका सज्जनाने विचारलं, बाबा अहो ते चावतंय तुम्हाला, सोडा द्या, मरू द्या. नाथ बाबा म्हणजे त्याचा स्वभाव सोडतोय, तो त्याचा स्वभाव सोडतोय का, कशाचा, चावायचा. मग मी माझा स्वभाव का सोडू, कशाचा, त्याला वाचवायचा, हा माझा धर्म आहे, तो मी का सोडू. शेवटी महाराज विंचवाला मागे घ्यावा लागला, आमच्या नाथांची शक्ती तिथे प्रगट झाली आहे का. तद्वत तेव्हा दगड फोडणाऱ्या माणसांकडे पाहिलं, आणि महाराज नाथ बाबाला दया आली. दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती, तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. त्याला देव म्हणतात महाराज. यथा कदाचित काळात माळ सुद्या, कपाळाला गंध नसतो, कोणी सांगितलं तुम्हाला नुसते माळ करीत देव असते म्हणून. क्षमा म्हणून तुला नाही खरंच. मग मी थोडा या भानगडीतून वेगळा आहे, जरी कीर्तन करत असेल, पारमार्थिक आहे हा भाव, आणि आर्थिक सत्य आणि राजी बरोबर आहे, अगदी शुद्ध परमार्थ आहे, आजचा नाही, वडील पाहिजे आहे. म्हणून ती सात्विकता. 4 पिढ्या झाल्यात महाराज आमच्या परमार्थाला, 4 पिढ्या होऊन गेल्या. आता अजून कोणाचे माय नाही विश्वाच्या भावनेने काय बोट लावायला. महाराज शेख मोहम्मद महाराजांनी उगाच नाही पाया करून जागा दिली, हे दुसरं काम नाही महाराज, ऐका. आणि म्हणून हे म्हणजे वैभव म्हणून सांगत नाही, मोठेपणा म्हणून सांगत नाही, शुद्धतेचं. आणि माणूस बोलतो कधी माहितीये का, परम पद फळ वैराग्याचे, त्याच्या अंगात वैराग्य, त्याच्या अंगात शुद्धता असावी लागते, तेव्हा बोलता येतं. नाही म्हणले असते हे नाही का, प्रलोका सांगे ब्रह्मज्ञान
सगळे उत्तर आहेत तुम्हाला सांगितलं. सगळे आहेत महाराज. ऐका, नागबाबांनी त्यांना सांगितलं, बाबांनो एक काम करा. कशासाठी करता? इथं पोटासाठी एवढी आता आली एवढंच ना. ते म्हणजे काय तुम्हाला बोलायला, उचलायची लावायची टाळ्याला, तुम्ही घरंदाज आहात म्हणून असं वाटतं. पण तेवढ्यासाठी आम्हाला एवढं कष्ट करावं लागतं. कशासाठी? एक गोळाभर आणण्यासाठी. अन्न, वस्त्र आणि निवारा 3 मूलभूत गरजा आहेत. नाथ बाबा म्हणले बरोबर एवढ्यासाठीच करताना एक काम करा म्हणले, टाका ते हातोडे आणि चला माझ्या बरोबर. कुठं? माझ्या वाड्यात चला. का बरं? तुम्हाला पाहिजे तितक्या वेळ आणि पाहिजे ते अन्न खा. काही काम करायचं नाही. पण काय काय त्याच्यात पेंद्यासारखे असते. निघाल्यावर 1-2 जण म्हणले, ए बाबा, अरे आपण आपल्या लेकराला सुद्धा जर ताम भरून नाही दिला तर मारतो. खरे का नाही? आपल्या घरात जर लेकराने काम ऐकलं नाही तर मारतो की नाही त्याला? आणि ह्यो असा कोण आलाय एवढ्या लोकांना बसून खायला घालायला, काही सुद्धा करू नका म्हणून. हे काहीतरी फशी वगैरेचा धंदा आहे म्हणला. बघा बरं का, एवढं करू नका. ते म्हणलं त्याला थांबवा. म्हणजे बाबा थांबा, आम्ही तुम्ही आम्हाला नेणार म्हणजे हो जेवायला पोटभर पाहिजे ते तूप पोळ्याचं खायला देणार. तर काम काहीच करायचं नाही. ते म्हणलं काही खरं नाही, त्याच्याकडून करार करून घ्या. काही माणसं म्हणली त्यातली, हे बघा आता ती दगड फोडणारी ते अवघड असते. आणि मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं करा. म्हणजे काय करायचं, काय काम करावं लागेल आधीच मला सांगा. तर आम्ही येतो. फुकट कोणी घालत नाही या जगात कोणाला महाराज. ऐका, चहा सुद्धा कोणी फुकट पाहिजे नाही. काहीतरी स्वार्थ असतो तिथे. बरं म्हणजे ठीक आहे, तुम्हाला कामच पाहिजे ना, काहीच करू नका. 1दा 2दा 3दा 4दा जेवढ्या वेळेला जेवायचं तेवढ्या वेळेला जेवण करा. आणि तुम्हाला कामच पाहिजे ना, एकच काम देतो. आमच्या पवनसुत हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये रामविषयी ग्रंथ चालू आहे आणि तो अखंड 12 महिने ग्रंथाचे वाचन असतं. 1 तास पुढे ऐकायचे. बघा बरं का, काम बांधल्या जेवायला केली. पण महाराज जर आपलं भाग्य उदयाला आलेलं नसेल, आपलं पाप संपलेलं नसेल, पुण्याचा संचय झालेला नसेल, तेही आपल्या जीवनात घडत नाही. महाराज 7-8 दिवस अशी झोड आणायची, काहीच करायचं नाही, फक्त 1 तास पोथी ऐकायची. पण हे सुद्धा आहे ना, कारण महाराज प्रपंच आवडतो पापाने आणि परमार्थ आवडतो पुण्याने. 1 तास पोथी ऐकायची होती, पण 9व्या दिवशी मनानेच पिशा आणल्या. विचारलं नाही, पुसलं नाही ना, त्याला काय नाही काय नाही, मनाने सगळ्या पिशव्या भरल्या, पगलात घेतल्या आणि वाड्याच्या दाराजवळ आले. म्हणले नाथ बाबा येतो आम्ही. अरे का तुम्हाला उपाशी ठेवला का कोणी? अन्न मिळालं नाही का? नाही नाही बाबा सगळं मिळालं, पण आमच्या जरी हे काय काम होणार? कोणतं? दगड फोडायचं नाही का महाराज? याचा अर्थ काय माहितीये का? हे सगळ्यात महत्वाचं आहे महाराज. आपल्या तुका म्हणणार नार पाप टाकीतात. मुरलेल्या आंब्याचा रस काय वेगळाच असतो नाही का? तुका म्हणणार पाप टाकीतात. हो, आपल्या हितापासून आडवं केलं. पुरणपोळीच्या तुपापासून बाजूला येते पाप. इतकं विचित्र आहे महाराज, इतकं विचित्र पाप आहे. आणि ते पाप आपल्या जीवनामधून घालवण्यासाठी हे ब्रह्ममूर्ती संत या जगामध्ये अवताराला आले. आणि या दिनांचा, दिन म्हणजे कोण? गरीब. दिन कोणाला म्हणतो आपण? गरीब. पण नाथ बाबा, नामदेव महाराज, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, ह्या ज्याच्याकडे पैसे नाही त्याला गरीब नाही म्हणले महाराज. दिनांचा, कोणत्या दिनांचा उद्धार करायचा होता? ज्यांना मनुष्य देह प्राप्त होऊन सुद्धा ज्ञान नाही, त्याला दिन म्हणतात. देवानं देताना तर सर्व योनीशी समान सगळ्याला ज्ञान दिलंय. पण महाराज देऊन सुद्धा जर कळत नसेल तर तो गोबाऱ्याने पुन्हा देऊन ठेवलं. पशु काय जाणती? कोणते पशु? 4 पायाचे, शिंगाचे, कानाचे, कोणते पशु? क्या बात आहे. याच्यासाठी सप्ताह 7 ते रोज करायचं. पशु काळाला करायला किती वेळ लागतो? हे आता वयोवृद्ध माणसांना कळून उपयोग नाही. हो, तुमच्या वयाच्या लोकांना आता हे कळून उपयोग नाही. हे कळायला पाहिजे कोणाला. आता बघा, आता माझा मुद्दा राईट त्याने कॅप्चर केलेला आहे. बघा, पशु कोणाला म्हणलंय? पशु म्हणजे 2 पायाचा शिंगाचा त्याला पशु नाही म्हटले. ज्याला ज्ञान नाही,
ऐका, पहिली गोष्ट, ज्याला ज्ञान नाही, ज्याला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकारानं पछाडले, बुद्धीच नाही महाराज, आई बरोबर कसं बोलावं, बापा बरोबर कसं बोलावं, साधू बरोबर कसं बोलावं, वरिष्ठांचा मान सन्मान ठेवावा की नाही याचं यथार्थ ज्ञान ज्याला नाही, तुकोबाराय म्हणतात, हो पशु पुच्छेवीर दो पायी. बरोबर ना भाऊ? पशु नाही बरोबर आहे, पशु पुच्छेवीर. आपण माणसं येत, फक्त गाढव म्हणता येत नाही. का? का शेपूट नाही. सफल झाला आपला सप्ताह. त्या लेकरांना कळालंय आई वडिलाचा मान राखला पाहिजे. आपण म्हणतो की नाही, प्रतिज्ञा करतो की नाही, वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान ठेवी. एवढं जमलं नाही ना, गळ्यात मार घालू नको, कपाळाला गंध लावू नको, पंढरीच्या वाईला जाऊ नको, एखादं धरू नको, व्रत वैकल्य करू नको. फक्त एवढा एक धर्म सांभाळ हेच व्रत वैकल्य. धर्म सांभाळ नाही तर काय आहे, पार्वती सोमवार करते, महादेव उपशीच माहिती. अवघड क्षमावून बोलतो माझ्या माय बहिणीसारखा आत्माला निंदा नाही करायची महाराज. कारण संतांनी सांगितले, नारीची निंदा मत करी यारो, नारी रतन की खात. अरे मला भूक लागली, कळत नाही का सोमवार तुला असले किती सोमवार गेल्यावर मग देव प्रसन्न होणार आहे महाराज. तसा परमार्थ खूप सोपा आहे, खूप सोपा आहे महाराज. परमार्थ म्हणजे लय अवघड नका मानून घेऊ. परमार्थाचं आपल्यातला देव जर व्हायचा असेल, देव व्हायला गळ्यात माळ घालू नका, कपाळाला गंध लावू नका, पंढरीच्या वाऱ्या करू नका. पण एक मात्र करा महाराज, जे का रंजले कांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. बघा तुम्ही, आपल्यातला एखादा सात्विक माणूस जाऊ दे काय, आणि त्याच्या अंतविधी आले लोक म्हणतात नाही 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 तू जायला नको होता. का हो? तो काय करीत होता? ते म्हणजे तो काहीच करीत नव्हता, पण माणूस मात्र देव होता. का? एखाद्याचं गरीबाचं लग्न असलं तर मुलगी वाट लावूस तर मंडपाच्या बाहेर निघत नव्हता, पत्रावळ्या उचलत होता, पाणी वाढत होता, स्वयंपाक वाढत होता, अगदी चढया उचलत होता. महाराज ही सगळी सात्विक कामं जर केली ना आपल्या जीवनामध्ये, तोच देव असतो. कोणाच्या हृदयात देव असतो. ही देवर व्यासपीठ कुणी बी चाललेली, म्हणजे व्यासपीठाबद्दल बोलायचं मला असं म्हणायचं नाही, माईकवर कुणी बोलून शब्द पांडित्य कोणी करेल, पण महाराज खरा देव त्याच्यात आहे. त्याची बुद्धी सकाळी आल्यानंतर हे मंडप झाडण्याची तयार होती, त्याच्यात देव असतो महाराज. हे काम कुणी करत नाही जीवनामध्ये. का? तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. महाराज हे लहानपण जीवनामध्ये जोपर्यंत प्राप्त होत नाही, आणि पहा तुम्हाला तोपर्यंत महान होता येत नाही. कोणतं लहानपण? ज्याला मोठं व्हायचं असेल त्याच्यासाठी एक सूत्र आहे महाराज. आपल्याला मिळत असलेला मान, आपल्याला मिळत असलेलं पद, आपल्याला मिळत असलेली प्रतिष्ठा, आपल्याला मिळत असलेला सन्मान आपल्या शरीराला द्यायची बुद्धी जोपर्यंत आपल्यात निर्माण होत नाही महाराज, तोपर्यंत आपण मोठं होणार नाही का? माझं ते माझं, भावाचं माझं म्हणलं ना, संपलं तो कार्यक्रम. अजिबात नाही महाराज. किती माळा घाल, किती सत्य कर, किती पंक्ती घाल, अजिबात जमणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या अंतर्गत ठेवल्या पाहिजेत. आणि हे सांगण्यासाठी हे संत या विश्वामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. आता हे सांगण्यासाठी आता विशाल महाराज येणार आहे. हे जरी नाही का ठेवलेलं आहे महाराज, हे कोणी आपण कॉपी करायची नाही, काय नाही तर ते ऐकणारच आहे तुम्हाला. आनंद आहे, खूप गोड आहे महाराज. ऐका, म्हणून हे सगळं ज्ञान समाजापर्यंत घेऊन येण्यासाठी कीर्तनाच्या माध्यमातून आमचे संत महात्मे ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाले. परंतु तेच संत म्हणून या जगात अवतीर्ण झाले. नामदेव महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दिनजना. तुमच्यातला दिनपणा घालवायचं काम कीर्तनाच्या माध्यमातून. एक पॉईंट का आला की नाही? पशु हे जनावराला तुकोबाराय म्हणले नाही, माणसालाच म्हणले. का? तर माणसं असून गाढवासारखं वागते म्हणून त्यांना पशु म्हणले. माणसं असून पशु सारखं वागते म्हणून त्यांना पशु म्हणले. माणसं असून माणसं माणसाला अन्न खात नाहीत. खातेत कोणाचं? वा, एक सुभाषितकार सांगतात बाबा, एक गाय म्हणली गाय, आणि तिला पिंजऱ्यात कोंडा, आणि तिला आहे ना रोज एक किलो मटण न्यायचं, मांस, आणि त्या गाय पुढे टाकायचं. किती दिवसांनी घेतलं? कधीच खाणार नाही. ऐका, का खाणार नाही? तर ते तिचं खाद्य नाही. सुभाषितकार सांगतात, पुन्हा एक वाघ पकडा, पिंजऱ्यात ठेवा, आणि रोज एक हिरव्या लसलशीत घासाचं वजन त्याला देऊन टाका, खाईल का? का? त्याचं खाद्य नाही. आपलं खाद्य काय?
मग तू गोबऱ्याचं काय चुकलं? हा? अरे ते पशु आहे, ते जिवंत खाते, तुम्ही मेल्यावर खाता. खाऊ नका असं माझा वाद नाही. ज्याचं संपलंय पाप ते खात नाही. ऐका महाराज, म्हणजे खावा असं माझं मत नाही, न खावा असं माझा उपदेश करण्यात काय अधिकार नाही. पण आपल्या जीवनामध्ये एक मार्ग पाळायला, शुद्ध आहार, सात्विक आहार. जेवढा आहार शुद्ध घ्या तुम्ही, तेवढी आपली बुद्धी सात्विक राहील. मच्छिंद्रनाथ सारख्या एका नाथ संप्रदायामध्ये जन्म घेतलेल्या एका महान विभूतीची बुद्धी बदलली. फक्त पाटलाच्या बाईनं ज्वारी विकत आणली होती, पण विकत नाही आणलेली ज्वारी कशी होती पूर्वी माहितीये का? पाण्यात जाताना वटीला घ्यायची वंजळवर आणि दुकानात घेऊन घालायची. पूर्वीचा काळ आहे महाराज तो. चोरून ती विकत. दुकानदार असले चावड होते महाराज, त्यांचे वंशच वाढलेले आहेत. मी दुकानदाराबद्दल काही बोलत नाही बरं. आता राहिलं नाही. आता चोऱ्या करायची गरज माता मागला राहिली नाही. सून आली का एक महिन्यात मालकी होती. त्याच्यामुळे आता तिला ती चोरी चपाटी करायची काही गरज राहिली नाही. पण पूर्वीचा काळ होता, पाण्याला जाताना काही पुडी वगैरे किंवा काही त्याला 2 रुपयाची गरज लागली त्याची, तर मोठीला एक 2 वंजळची वारी बाजरी काहीतरी धान्य नेलं जायचं आणि पटकन पटकन हाडा टेकून त्या दुकानात जायचं. ही आवड त्या काळी अशी होती महाराज. कसं 1 किलो हे 7 रुपये किलो जरी असलं, हे 2 रुपये किलो. आणि म्हणून देवाने यांचं पुढचं करून टाकलं. अवघड परिस्थिती, एक वस्तुस्थिती बरं का महाराज. मी बऱ्याच अनुभव असे घेतले आणि ते एक शास्त्र शोधलं तर असं वाटलं की हा परिणाम याचाच आहे बरं का. म्हणून महाराज देवाचं खा, कचून खा. कोणाचं? देवाचं, भावाचं आणि गावाचं. 3 गोष्टीचं सोडून तुम्हाला जे मिळेल ते खा. पण यांचं खाल्लं ना गाड्या महाराज. पूर्वी तरी होतं, आज आणि सावकारकी गेली ना तू येडे झाले. आता तसं काही नाही. भेटायला येणारा माणसं झाला का असं असं करायला लागलं का? आणि मग 2 ड्रायव्हर आले भेटायला. कसं काय ते चांगला होता माणूस, तो नाही हे त्याच्या करणीचे फळ येतं. महाराज अशी बात नाही. हे सगळं आता इथंच आहे, इथंच आहे महाराज. सजन माय बापानं माझी प्रार्थनेकडे आपल्या चरणी हात जोडून जगताना व्यवस्थित जगा, वागताना व्यवस्थित वागा, बोलताना व्यवस्थित बोला. आपला परमार्थच नाही महाराज. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून हे संतांनी हे तत्वज्ञान सांगण्यासाठी या जगात अवतार घेतला, या जनांचा उद्धार केला. आणि म्हणून स्वतःसाठी काय केलं या संतांनी? जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे याने आणि दुसऱ्यासाठी जगले संत. हे दुसऱ्यासाठी जगले म्हणून तुम्ही आम्ही आजही ज्ञानोबाला 750 वर्ष झाले ना, तुकोबाला 400 वर्ष झाले महाराज. आज उद्या योग किती गोड आहे महाराज आपला. उद्या आपल्या या पसायदानाला 750 वर्षे पूर्ण होतात. म्हणून 11 किलो सोन्याचा कळस माझ्या ज्ञानोबांच्या उद्या काय 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 उपकार आहे काय सांगू. मज निरंतर जागविते. आज काय ज्ञानोबा स्वप्नात आले होते का कोणाच्या? माझा 11 किलोचा सोन्याचा कळस बसवा. महाराज या संतांनी केलेल्या उपकाराची परतफेड कोणी 10,000 देते, कोणी 21 देते, कोणी 51 देते, कोणी लाख देते. महाराज फक्त ही परतफेड झाली संतांनी केलेल्या उपकाराची. मग आपल्यावर आपल्या मायबापाने उपकार केला त्याची परतफेड करा. आपल्यावर संतांनी उपकार केलाय त्या दान धर्माने सत्कर्माने त्याची परतफेड करा. आणि म्हणून आजही त्या संतांची पायवणी तुम्ही आम्ही करूयात नवल नाही, देव सुद्धा करतात. अभंगाचं दुसरं
देवादी देव सुद्धा या संतांचे पाय वंदन करतात. मग आता तुम्हाला नाही संत भेटणार पाय वंदन करण्यासाठी, पण एक मात्र संतांचं निश्चित आहे का, संत महात्मे म्हणतात नाही तुम्हाला संत भेटले तरी चालेल, पण संतांनी घेऊन दिलेली नामाची परंपरा. महाराज म्हणतात नाम घेता वदनी दोष जाते, हरे मुखे गाता हरपली चिंता, त्या नाही मागोता जन्म घेणे. जर तुम्हाला या जन्म मरणाच्या भेद्यातून मुक्त व्हावं असं वाटत असेल, नाही संत पूजन झालं, नाही देव पूजन झालं, तर कमीत कमी संतांनी घालून दिलेली परंपरा नामाची आहे. भगवंताचं गोड नाम आपल्या मुखामध्ये घेत राहा. अखंड परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. कारण नामाने काय होतं, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नामानं कोणाचा आजपर्यंत वापरलं झालं, नामाने जीवनाचा उद्धार होतो. आणि म्हणून ते नाम आपल्या कंठामध्ये आपण धारण केलं पाहिजे. त्याच्यासाठी सज्जन बाबांनो माझी प्रार्थना आहे सर्वांना, ऐका ते नाम आपण मुखाने अगदी गोड घ्यायचंय, पण त्याच्यासाठी अगदी स्टार्ट होऊन बसा. सगळे झोपलं नाही तुम्ही, सगळ्यांनी वा 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 ऐका. आणि सर्वांनी न सांगता हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं चिंतन करा. त्याचा एक व्हिडिओ करा, आमच्या वायरेकरांना दाखवतो कसं काय कोकण गाव आमचं हे आमचं म्हणतोय मी. कारण आपण सगळे एकाच गावाचे, कोण कोण झालेलं नाही. सगळे सर्व हे माझा सहज फिरत आलो, करो सत्ता कोणावरी कोणी स्थिर राहिलो. विठोबार गोडकोड महाराज खरंच सर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू रूपी भावा जन्मामा वैकुंठ तो आईशी नाही. खरंच माय बापानो वैकुंठात असं नाहीच तुकोबाराय म्हणतात. हा जो आनंद आहे ना, ऐका कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही पंथाचा असू द्या, या धर्ममंडपात आल्यानंतर एकच जात मानायची महाराज, आणि त्या जातीचं नाव आहे मानव. एकच जात बरं का, इथं नाही. इथं दिली तांबोळी चांभार कुंभार अमुक काही नाही. कारण देवाने या जाती निर्माण केलेल्या नाही. देवाने एकच जात निर्माण केली, ती ज्ञानोबाने सांगतात एरवी मनुष्य जात. सगळी जी मनुष्य जात आहे ना, ही देवानं निर्माण केलेली आहे माय बापांनो. आणि म्हणून आपण माणसाने माणसांची माणसासारखं वागलं, त्याचा नाव पारमार्थ आहे. त्याचा नाव पारमार्थ. किती माळा घालायच्या, किती कीर्तन करायचे, किती प्रवचन करायचे, किती दिंड्या काढायच्या, काही उपयोगाचं नाही महाराज. आपल्याला जर प्रत्येकातल्या माणसातला माणूस कळत नसेल, कारण माणसातला माणूस कळणं म्हणजे देव कळणं. हे ज्याला ज्याला कळाला महाराज, त्याचा जन्म सार्थकी लागेल, जन्म सार्थकी लागेल माय बापांनो. आणि म्हणून तुकोबा ते नामदेव महाराज सांगतात खऱ्या अर्थाने, हे मग तू कोणी पण असू द्या, जगामध्ये कोणी पण असू द्या. महाराज काही काही माणसं भेटतात, महाराज ते काय आमचं काम आहे का, आम्ही का एवढे पुण्यवान आहेत का, तू का व्हायचं नाही का, बैलाच्या कुत्र्याच्या गाढवाच्या जन्माला गेलं रोशील का. अरे हे मनुष्य जन्म दिलेले आहे ना, हे फक्त कशासाठी दिले महाराज, पवित्र आणि पुण्यवान होण्यासाठी दिलेले आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात हे तसं काही मनात आणू नका गड्या, देव ते पाहत नाही, तू विषय का पावर आहे, त्याचं प्रीत आहे. आपण सारखे कधी तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. आणि महाराज कावळ्या इतका पापी सीतामाईची परीक्षा पाहतो देव, त्यालाही त्याचा उद्धार करतो, तुम्ही तितके तर पापी नाहीत ना. ऐका स्वर्गातील देवाचा उपभोग घेताना खाली पाहतो, रामाकडे पाहतो, राम सीतेला हार घालतात. याला वाटतं बघा लोक ज्योत्याचं भजन करते, हे बायकोची सेवा करते, याच्याकरता यावं खाली. काय गरज नव्हती महाराज, फेरच्या खुर्चीवर बसलो होतं तिथं. जयंत आहे त्याचं नाव, स्वर्गातील देवाचा. इंद्राचं पोरगे महाराज थोरलं, फक्त एक बुद्धी सुचली, हा राम खरा आहे का हे पायासारखा आला. आणि त्याच्या मनात खाली आल्यावर आलं, त्यांनी जर मला ओळखलं तर, म्हणून यावला दुष्ट बुद्धीने आली, पोपट नाही झाला, कावळा झाला. कावळा झाला महाराज. तसं आपल्याला कावळा व्हायचं नाही, आपल्याला दुर्बुद्धी वापरायची नाही, आपल्याला गोड बोलायचे, गोड वागायचे आणि गोड जगायचे महाराज. त्याच्यासाठी
जात पात धर्म सगळं सोडून द्या. आपण सगळे एका आईची एका बापाची लेकर आहोत आणि श्रीमंताची लेकर आहोत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणाची लेकर आहोत? महाराज ज्ञानोबा तुकोबाची लेकर आहेत आपण. ज्ञानोबा तुकोबाची मोठ्या श्रीमंत साधूंची लेकर आहेत माय बापांनो. आणि म्हणून सात्विक विचाराने जगा, सात्विक विचाराने वागा. नामदेव महाराज म्हणतात धोका दुराचारी विषयी असक्त पण संत कृपेद्वरित उद्धरते. आणि मग जर संतांच्या कृपेने जर त्याचा उद्धार होत असेल तर ज्याचा उद्धार झालाय नामदेव महाराज म्हणतात त्याची अखंड वाट पाहतात अभंग. तसे अखंडित नामाचा प्रवास पाहे, अखंडित नामाचा प्रवास पाहे, अखंडित नामाचा अखंडित नामा वाट त्यांची पाहे. आणि युट्यूबला आले वास त्यांची पाहे. मला वाटतं की वाटच बरोबर असलं पाहिजे नाही का. ह्या
म्हणून खंडित नामा वाट त्यांची पाहे निशी दिनी धाये सत्संगती. नामदेव महाराज म्हणतात ज्यांना ज्यांना उद्धार व्हावा असं वाटत असेल सत्संगतीचा विचार करा, सात्विकाची संगत धरा, सज्जनाची संगत धरा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. यथामती यथावकाश म्हणजे अल्पशा बुद्धीने संकल्पित वेळ अभंगाच्या शब्दशः भावार्थाच्या अनुषंगाने वस्तुस्थितीमध्ये जसं मला बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. केली तशी करवेली कटकट वाकडी की नीट देव जाणे याने आणि महाराज खूप गोड बरं का, खूप गोड. आज एवढी मोठी सर्व टाळकरी वृंद माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत महाराज. ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध. आजी मला वाटतं माझ्या परमार्थाचं वय आणि त्यांचा अनुभव, माझं वय आणि यांचा अनुभव हे सारखं असं म्हणजे अगदी अंगणवाडी, माझी अंगणवाडी यांच्या पुढे महाराज एवढे अनुभवी आमचे भाऊ असतील. महाराजांचं मध्ये पांडुरंग महाराज आता तिथे आले होते ते लक्षात नाही. विठ्ठल महाराज आहेत आणि त्यांना साथ करणारे आमची सर्व टाळकरी तुम्ही प्रभू स्वरूप आहात महाराज. ज्ञानोबायाच्या तुकोबाराच्या स्वरूपाने कीर्तनाला साथ आणि साथ घालण्याचं काम करतात. सुंदर असे मृदंग महामेळू. महाराजांचं नाव शुभम महाराज पुराणिक. वा, शुभम महाराज पुराणिक. इथलेच महाराज श्रीवंगा. वा वा, महाराजांसाठी जोरदार कार्य झालं. या वयामध्ये सुंदर मृदंग कातड्यातून बोलले काढायचे महाराज. वा वा, खरंच महाराज तुमची इच्छा असेल तर तुम्ही क्लासवर अधिकारी नक्की व्हा. कारण की देवाचा एवढ्या सगळ्या गोष्टी करून चिंतन अभ्यास करणं एवढ्या सोप्या गोष्टी प्रॅक्टिस शिवाय होत नाही. भाऊ आता सगळ्याला तुम्हाला अनुभव आहे. आमचे विनेकरी बाबा आहेत आणि महाराज खंबीर साथ. भीतीच वाटली नाही आपल्याला, काही झालं तरी चालेल. दादी कीर्तनकाराचं वैभव हे सामान्य नाही. ज्ञानोबारायाच्या सोहळ्यामध्ये महाराज चोपदाराची काठी वर झाल्याशिवाय टाळ सुद्धा वाजत नाही. एवढा अधिकार आहे त्यांचा. सामान्य नाहीत महाराज. आणि हे मला वाटतं पुण्य पडले बहुतेक दिवसा एवढंच पाठ करायचं आपण. हे कोणाला जमत नाही महाराज. कोणाची बी इच्छा होत नाही चोपदाराचा ड्रेस घालायची. ज्या अर्थी आपली इच्छा झाली की मी चोपदार झाला पाहिजे. पुण्य पडले बहुतेक दिवसा भाग्य उदयाचा कसा झालो समजून तो कैसा. आणि सिस्टीम वाल्याला तर द्यावे तेवढे धन्यवाद. थोडे वेळ दादा किती बसले आता? 4-5 आहेत का? 11 होतील तुमच्या इथून. तुम्ही भागवत धर्माचं काम करताय, धर्माचं काम करताय महाराज. म्हणजे धर्म तुम्ही जोपासताय. नक्कीच पवन सुखान मंत्र आहे. एक जागृत देवस्थान आहे आपलं. ते देवस्थान तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. सुंदर वयाच्या मानाने बाबा खूप सुंदर पेटी वाजवतात. आणि योग माझा चांगला आहे की माझ्याबरोबर परिसराचं भूषण श्रीगोंद्यामध्ये एक उद्योग पती म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे आमचे, तसं ते आमचे माऊस भाऊ लागतात. आणि ती ओघ आणि त्या गावात अख्खे सगळे दाजीच म्हणते. मला बी सवय लागली दाजी म्हणायची बाबांची. त्याचप्रमाणे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराजांचे चोपदार, अधिकृत चोपदार. तर त्यांना म्हणलं आपला चोप तिथंच राहतो. ते माझ्या बरोबर निघाले का ते लगेच काठी कपडे घेऊन सगळी सज्ज असतात. आमचे माणिक तात्या की जे आपल्या दिंडी सोहळ्याला मुक्काम त्यांच्या घरी असतो, अन्नदानाची सेवा करतात. त्यांनाही मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्व ग्रामस्थ एवढं चित्त देऊन कीर्तन ऐकलं आणि त्यात सगळ्यात मोठा धन्यवाद तुम्हाला तरुण मंडळीला गेला महाराज. खरंच खूप सुंदर. हे बघा ना ज्ञानोबारायासारखे दिसते हे लेकर महाराज. 2 तास माझ्या माय भगिनींना धन्यवाद. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मला या ठिकाणी इथं बोलवलं खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या माध्यमातून. पण कोणीतरी एखादा हलकरी लागत असतो त्याला, म्हणून भाऊंची कृपा आहे माझ्यावर. मी तात्याला दाजींना बोललो पण आमच्या तात्यांनी फोन केला आणि त्यांच्यामुळे मला तुमच्या सेवेचा लाभ झाला. बोलता बोलता वाणीच्या व्याघाताने काही चुकलं असेल माझं तर मला माय बापाच्या अंधकरणाने माफ करा. ज्याला 1 मुलगा असेल त्याने मला 2रा म्हणा, ज्याला 2 असतील त्याने मला 3रा म्हणा, ज्याला 3 असतील त्याला मला 4था मुलगा मला, आणि एखाद्याला नसला तर मला विठ्ठल जय जय